मंडळी, गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। तो दिवस लवकरच येत आहे। धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे जो विविध राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मानला जातो। या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे। या दिवशी शुभ कार्याला सुरुवात, सोने चांदी, वाहन, घर खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। पण तुम्हाला माहित आहे का, यंदा गुढीपाडव्याच्या सणावर अमावस्येचं सावट असणार आहे। गुढी कधी उभारायची याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील। चला याबद्दल माहिती जाणून घेऊया। हिंदू पंचांगानुसार गुढीपाडव्याबाबत काही तांत्रिक गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे। विशेषतः अमावस्येचे सावट आहे की नाही हे स्पष्ट होईल। गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। नियमानुसार ज्या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असते त्याच दिवशी पाडवा साजरा होतो। अमावस्या ही फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस आहे। प्रतिपदा ही चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे। कधी कधी प्रतिपदा तिथी ही दुपारी किंवा उशिरा सुरू होते आणि त्यापूर्वी काही काळ अमावस्या असते। अशा वेळी ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारण्याची वेळ शास्त्रानुसार गुढी ही सूर्योदयानंतर लगेच किंवा शुभ मुहूर्तावर उभारली जाते। जर सूर्योदयावेळी प्रतिपदा असेल तर अमावस्येचा कोणताही दोष मानला जात नाही। खंडित तिथी कोणती असेल, जर सूर्योदयाला अमावस्या असेल आणि काही तासांनी प्रतिपदा लागत असेल तर पंचांगकर्ते ज्या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा आहे तोच दिवस पाडव्यासाठी निश्चित करतात। यंदा 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही 18 मार्च 2026 रोजी पहाटे उशिरा अमावस्या संपते। रात्री पहाटे उशिरा अमावस्या संपते। प्रतिपदेचा प्रारंभ हा 19 मार्चला सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा तिथी सुरू झालेली असेल। 2026च्या गुढीपाडव्यावर अमावस्येचे सावट नाही। 19 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्याने तोच दिवस अत्यंत शुभ आणि गुढी उभारण्यासाठी योग्य आहे। चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा करतात। गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, जी आपल्याला विश्वातील प्रजापती लहरींचे फायदे मिळवून देते। हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की पूर्ण सृष्टी ही त्रिदेवाने संचालित आहे। ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू पालन आणि महेश संहार या सर्व देवांपासून निर्मित लहरी सृष्टी संचालित करतात। त्यातली ही ब्रह्मलहरी किंवा प्रजापती लहरी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत पडली। मंडळी, गुढीपाडव्याचा अनुष्ठान हे सूर्योदयापूर्वी केलं जातं। या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे। त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं। यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते। संत एकनाथांनी त्याच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे। त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभी गुढी, ज्ञातेपणाची, भक्ती साम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात। यावरून कळते की आपल्या परंपरेत आणि संस्कृतीत गुढीचे महत्त्व अलौकिक आहे। याशिवाय गुढीचे महत्त्व हे कृषी विषयक आहे। नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढीपाडव्यास लोक संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे। भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो। वर्षणाच्या मुळे भूमी सुपलित होते। सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात। सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे असे भगवान गीतेत सांगतात। वसंत निसर्गाला नवा बहार देतो। वातावरण आरोग्यदायी असते। या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रजतम गुण 1 लाभांश एवढे कमी होतात व तेवढ्या प्रमाणात सत्वगुण वाढतात। गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठविल्या जातात। या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते। तांबे, धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो। तांब्याचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात। प्रजापती लहरींनी संस्कारित तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते अशी मान्यता आहे। कडुलिंब हा जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते। चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबरच वाटून खातात। पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे,
धान्यातील कीड थांबवणे आणि हे असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते. मंडळी, शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजय प्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात, अशी आख्यायिका सुद्धा आहे. तर तिसरी आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली तोच हा पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली त्या पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपल्या त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंनी मस्तरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मस्तरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकविण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मस्तरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार. इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान, आपल्या हातून माझं मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्या. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.